नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देशपांडे मॅथ्स अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। मी प्रसन्न देशपांडे आजपासून MST CET मॅथमॅटिक्सची सीरीज स्टार्ट करत आहे। तर मित्रांनो, MST CET मध्ये काय असते की आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त वेटेज कशाचं असतं? मॅथ्सचं। 200 मार्क्सचा पेपर असतो। फिजिक्स आणि केमिस्ट्रीला 50-50 मार्क्स आणि मॅथ्सला काय किती असतात? 100 मार्क्स। त्यातही तुम्ही बघितलं तर 11चा जो पोर्शन आहे त्याच्यावर 20 मार्क्स असतात, म्हणजे 10 क्वेश्चन्स येतात, 20 मार्क्स असतात त्यावर। आणि 12चा जो पोर्शन आहे त्याच्यावर 80 मार्क्स असतात, 40 क्वेश्चन्स येतात, म्हणजे टोटल 50 क्वेश्चन्स येतात। तर मी असं ठरवलं की सर्वात पहिले आपण 11चा पोर्शन बघूया, 11चा पोर्शन स्टार्ट करूया आणि नंतर मग 12चा पोर्शन स्टार्ट करूया। ठीक आहे। तर सगळ्यात पहिले आपण ट्रिग्नोमेट्री बघणार आहोत, पण कोणत्या बुक मधून बघणार आहोत हे वगैरे आयडिया असणं आवश्यक आहे। तर बेटा सगळ्यात महत्त्वाचं की MST CET साठी टार्गेट सफिशियंट आहे तसं, आणि टार्गेट मध्ये आपण बघतो की ते 3C वर चालतं आहे ना। क्लासिकल थिंकिंग असतं, क्रिटिकल थिंकिंग असतं आणि कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग असतं। तर आपण सगळ्यात महत्त्वाचं की कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग मध्ये काय होतं की आपल्याला तिथे सगळे PYQs मिळतात। PYQs म्हणजे ऍक्च्युली MST CET चे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स मिळतात तिथे, आणि अदर स्टेटला ज्या एंट्रन्स एक्झाम होतात इंजिनिअरिंग साठी तर त्याच्या सुद्धा आपल्याला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स मिळतात। काही जेईचे पण क्वेश्चन्स असतात। तर आपण जर ते क्वेश्चन्स केले तर सफिशियंट आहेत का, असा जर तुमचा प्रश्न असेल तर हो, सफिशियंट आहे। कारण की बघा, तुम्ही टार्गेटचं बुक जर घेतलं आणि त्यातलं MST CET साठी मॅथ्सचं जे टार्गेटचं बुक आहे त्यात जर कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगचं पोर्शन घेतला तर तिथे ते जे PYQ सिरीज मिळते तिथे एका चॅप्टरवर जवळपास 100 क्वेश्चन्स आणि 100 क्वेश्चन सफिशियंट आहेत। ठीक आहे। तर आपण सगळ्यात पहिले आता ट्रिग्नोमेट्री स्टार्ट करीत आहोत। ठीक आहे। आणि ट्रिग्नोमेट्रीचे मॅक्झिमम क्वेश्चन झाले पाहिजे याचा आपण प्रयत्न करूया, नाही का। म्हणजे 20 क्वेश्चन जर झाले किंवा एखादा पार्ट झाला, आता बघा याच्यात पार्ट मध्ये पण डिवाइड केलेलं आहे। जसा आजचा पार्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स आहे ना, त्याच्यानंतर दुसरा पोर्शन चालू करू आपण। पण आज यात 20 क्वेश्चन्स 21 क्वेश्चन्स आहेत आणि ते क्वेश्चन्स आपण कंप्लीट करण्याचाच प्रयत्न करूया। तर स्टार्ट करूया बेटा ट्रिग्नोमेट्री। ठीक आहे। तर क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय दिलाय, इफ sin θ इज इक्वल टू 12/13 आणि θ लाईज बिटवीन 0 to π/2 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, आणि cos phi दिलाय -3/5 आणि phi लाईज बिटवीन π to 3π/2 म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो। देन द sin θ प्लस phi इज इक्वल टू और विल बी, ऑप्शन दिले ओरिसा JEE 2004 चा क्वेश्चन आहे। तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असला तर सगळ्यात पहिले काय असतं की ट्रिग्नोमेट्री मध्ये फॉर्म्युले खूप आवश्यक आहे। आता आपण फॉर्म्युले जसे जसे न्यूमेरिकल बघू तसे तसे फॉर्म्युले लिहू, लक्षात ठेवू, अशाच प्रकारे आपण याचा अभ्यास करणार आहोत। तर पहिले जे विचारलं आहे त्याचा फॉर्म्युला आहे का हे बघा, तो sin θ प्लस phi, तर sin A प्लस B चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे। काय आहे? sin A प्लस B काय होतं बेटा? sin A cos B प्लस cos A sin B, हा फॉर्म्युला आहे महत्वाचा, स्टार मार्क देतो मी याला। sin A प्लस B काय होतं? sin A cos B प्लस cos A sin B। तर sin A cos B प्लस cos A sin B कशाची व्हॅल्यू दिली आहे इथे? आता आपण याच्यात करू ना, यात करू, जे विचारलं आहे ना, काय विचारलंय त्यांनी, sin θ प्लस phi, तर sin θ cos phi प्लस cos θ sin phi असा याचा फॉर्म्युला होऊन जाईल। याला A कन्सिडर केलं, याला B कन्सिडर केलं, तर sin θ दिलाय त्यांनी, sin θ दिलाय, sin θ ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे। cos phi ची पण व्हॅल्यू आहे आपल्याकडे। तर आपल्याला cos θ आणि sin phi ची व्हॅल्यू काढायची आहे। बरं, तर θ
थीटा लाईज बिटवीन 0 to π/2 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह आहे ना. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच्या सगळे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतात ते काय असतात, पॉझिटिव्ह असतात. म्हणजे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. अच्छा, तर मग कॉस थीटा काय होईल, तर आपण काय करू, एक ट्रायंगल बनवू. हा थीटा झाला, हा काय झाला, थीटा. तर साइन थीटा 12/13 दिलाय, म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनस 12/13. तर ही साइड आपण काढली तर आपल्याला कॉस थीटा मिळून जाईल. तर ही साइड किती येईल, तर आता आपण थोडं 9वी-10वीचं जर रिकॉल केलं तर तिथे पायथागोरस ट्रिपलेट शिकवल्या जात होते. तर त्यावेळेस आपण लक्षात ठेवण्याचा जास्त प्रयत्न नाही केला, कारण की असं वाटायचं की याचा काही यूज होणार नाही, पण इथे मात्र यूज होतो. 12-13 तर 5-12-13 हे पायथागोरस ट्रिपलेट आहे. नाहीतर 13 चा स्क्वेअर 169 आणि 12 चा 144 म्हणजे किती आलं 25. आणि 25 जे आहे तो कशाचा स्क्वेअर आहे, 5 चा. ही साइड होऊन जाईल 5. अशा प्रकारे पण आपण काढू शकतो. तर आता आपण जर एमएसटी सीईटी देत आहे तर हे थोडं फास्ट आलंच पाहिजे आपल्याला. तर कॉस थीटा किती होईल बेटा, इथे कॉस थीटा होईल 5/13 ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. त्याचप्रमाणे आपल्याला काढायचं आहे, आणि तो पॉझिटिव्ह मी बाय डिफॉल्ट लिहून घेतला कारण की तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे थीटा. आता कॉस फाय दिला आहे -3/5. तर काही नाही, निगेटिव्ह असलं तरी काही चिंता करायची नाही. हा फाय अँगल आहे असं कन्सिडर केलं मी, आणि ऍडजसंट अपॉन हायपोटेनस हे दिलेलं आहे 3/5 लिहिलं. निगेटिव्हचा विचार करायचा नाही. तर कॉस फाय दिलाय 3/5. तर ही साइड किती होईल, 5 चा स्क्वेअर 25 मायनस 3 चा स्क्वेअर 9, तर 16 आलं. 16 कशाचा स्क्वेअर आहे, 4 चा, किंवा पायथागोरस ट्रिपलेट आहे 3, 4, 5. 3, 4, 5 हे पायथागोरस ट्रिपलेट आहे. तर साइन फाय काय होईल 4/5. काय होईल 4/5. ठीक आहे. पण थोडा आता विचार करू. थर्ड क्वाड्रंट म्हणजे त्यांनी इतकं इझी नाही दिलं की तुम्ही एकदम याची व्हॅल्यू काढू शकाल. त्यांनी थर्ड क्वाड्रंट दिलाय, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण ऍड शुगर टू कॉफी हे सगळ्यांना माहिती आहे. ऍड शुगर टू कॉफी म्हणजे ऑल पॉझिटिव्ह. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड, आणि हा फोर्थ. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतं. त्याच्यासोबत हे लक्षात ठेवा की रेसिप्रोकल जो असतो ना, तर रेसिप्रोकल हा जर साइन पॉझिटिव्ह आहे तर त्याचा रेसिप्रोकल काय, कोसेक. तर कोसेक पण पॉझिटिव्ह येईल, आणि टॅन आणि कॉस निगेटिव्ह येतील. थर्ड क्वाड्रंट मध्ये फक्त टॅन पॉझिटिव्ह असतो, आणि कॉट पण पॉझिटिव्ह होऊन जाईल बाय डिफॉल्ट, कारण की यासाठी की रेसिप्रोकल आहे म्हणून. इथे फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतो, फक्त कॉस पॉझिटिव्ह असतो, म्हणजे सेक पण पॉझिटिव्ह होऊन जाईल. तर थर्ड क्वाड्रंट मध्ये आपला अँगल आहे फाय, म्हणजे असा काहीतरी असेल है ना, असा अँगल असेल तो, जो थर्ड क्वाड्रंट मध्ये येऊन राहिलाय. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये येत आहे तर इथे साइन आणि कॉस दोन्ही काय होईल, निगेटिव्ह. काय होतील, निगेटिव्ह. मग जर कॉस फाय ऑलरेडी दिलंच आहे निगेटिव्ह, तर हा सुद्धा काय होईल, निगेटिव्ह. काय होईल, निगेटिव्ह. क्लिअर. तर हा सुद्धा निगेटिव्ह होईल. बस याच्या व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला. जर व्हॅल्यू पुट करायच्या, आन्सर मिळेल आपल्याला. तर व्हॅल्यू पुट करायचे आपण, काय साइन थीटा प्लस फाय इज इक्वल टू साइन थीटाची व्हॅल्यू किती आहे 12/13 इंटू कॉस फाय ची व्हॅल्यू दिली आहे -3/5 प्लस कॉस थीटाची व्हॅल्यू किती आहे 5/13 इंटू साइन फाय ची दिली आहे -4/5. 13 5 जा 65, हे झालं 12 3 जा -36, आणि हे
प्लस मायनस तर निगेटिव्ह होईलच, निगेटिव्ह 5 4 जा 20/65, हे पण 65 येतं. तर डिनॉमिनेटर सेम आहे, लिहिला आपण, आणि वरच्याची ऍडिशन केली तर किती येईल? -36 -20 -56. तर आन्सर आपलं ही ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट आलं. ठीक आहे, या प्रकारे आपण करतो. आणि काही नाहीये, तुम्ही जर बघितलं आपण याला थोडा वेळ जास्त लावला, आपण दुसरं न्यूमेरिकल आपण थोडं फास्ट पण करू शकतो. फक्त कन्सेप्ट काय विचारले आहेत त्यांनी की याचा फॉर्म्युला नाही का तुम्हाला, हे चेक केलं त्यांनी. आणि तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोणतं पॉझिटिव्ह येतं ट्रिग्नोमेट्रिकचं फंक्शन आणि कोणतं निगेटिव्ह येतं हे माहिती आहे का, हे पण चेक केलं आहे त्या न्यूमेरिकल मध्ये. ठीक आहे, तर एवढं थोडं काळजी घ्यायची. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन लिहितो मी बेटा. नेक्स्ट, हे तर कळलं आता तुम्हाला. नेक्स्ट बघूया. सेकंड दिलाय त्यांनी, इफ अल्फा लाइज बिटवीन pi/2 to pi and beta lies between pi to 3pi/2. Then साइन अल्फा दिलाय, साइन अल्फाची व्हॅल्यू दिली आहे 15/17 and tan बीटा दिलाय 12/5. Then the value of sin बीटा minus alpha is, हे रुरकीचा क्वेश्चन आहे, रुरकीला विचारला होता 2000 मध्ये. आणि ऑप्शन्स आहेत दिले याचे, -171/221, बी ऑप्शन आहे -21/221, सी ऑप्शन आहे 21/221 आणि डी ऑप्शन आहे 171/221. ठीक आहे, ठीक आहे. तर बघा अगेन काय क्वेश्चन दिलाय यांनी. अल्फा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, pi/2 to pi, म्हणजे अल्फा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, बीटा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. आणि साइन अल्फाची व्हॅल्यू दिली आहे, टॅन बीटाची व्हॅल्यू दिली आहे. देन द व्हॅल्यू ऑफ साइन बीटा मायनस अल्फा इज. अच्छा, तर साइन बीटा मायनस अल्फाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर बघा मित्रांनो, आपण जे बघितला होता तोच फॉर्म्युला, फक्त इथे प्लसच्या जागेवर काय मायनस विचारलाय. तर मायनस असलं तर काय होईल? साइन ए मायनस बी साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, काय होईल? तर आपण साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला बघितला. आपल्याला विचारलं काय? साइन बीटा मायनस अल्फा. काय विचारलंय? साइन बीटा मायनस अल्फा. तर साइन बीटा मायनस अल्फा होऊन जाईल साइन बीटा, जो जवळ असतो ना तो पहिले घ्यायचा, कॉस अल्फा मायनस काय मायनस कॉस बीटा साइन अल्फा. आता यातल्या कोणकोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत? साइन अल्फा दिलेली आहे. अच्छा, साइन अल्फा आहे आपल्याकडे. टॅन बीटा दिली आहे, बाकी तर कोणत्या दिल्याच नाहीये. अच्छा, तर साइन अल्फा जर दिली आहे तर कॉस अल्फा आपण काढू शकतो. कसं? साइन अल्फा, अल्फा काय दिलाय? साइन अल्फा दिलाय 15/17. साइन अल्फा जर 15/17 दिलाय तर अपोजिट अपॉन हायपोटेनस. आणि पायथागोरस ट्रिपलेट आपल्याला जर लक्षात असेल तर ते आहे 8, 15, 17. किंवा तुम्ही याचा स्क्वेअर करू शकता पायथागोरस थेरम यूज करून. 17 चा स्क्वेअर किती येतो? 289.
मायनस 225 15चा स्क्वेअर आणि सबट्रॅक्शन केल्यावर मिळतं आपल्याला किती मिळतं 64. तर 64 येतो 8चा स्क्वेअर कशाचा 8चा. तर आपल्याला कॉस अल्फा काय होईल कॉस अल्फा होऊन जाईल इथे 8/70. बरं हे तर झालं पण अल्फा लाईज बिटवीन π/2 टू पाय. अल्फा सेकंड क्वाड्रंट मध्ये पुन्हा आपण लिहिलं ऍड शुगर टू कॉफी फास्ट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये अल्फा आहे आपला इथे येत असेल कुठेतरी. तर याचा अर्थ की कॉस हा निगेटिव्ह येईल कारण की सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह होतो तर निगेटिव्ह येईल. चला सिंपल. आता बाकी तर साइन बीटा पण नाही दिलाय आणि कॉस बीटा पण नाही दिलाय पण टॅन बीटा दिलाय त्यांनी. टॅन बीटा काय किती दिलाय टॅन बीटा दिलाय त्यांनी 12/5. 12/5 म्हणजे अपोजिट अपॉन ऍडजसंट 12/5 आणि ट्रिपलेट नुसार पायथागोरस ट्रिपलेट नुसार हा बीटा आपला ना. तर हे साइड होऊन जाईल 13 आहे ना 5 12 13 ठीक आहे. तर 5 12 13 आता आपल्याला साइन बीटा काढायचा आहे. साइन बीटाची व्हॅल्यू किती येईल 12/13. कॉस बीटाची व्हॅल्यू काय येईल 5/13. राहिलं निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर बीटा लाईज बिटवीन π to 3π/2 म्हणजे थर्ड क्वाड्रंट. कुठे येऊन राहिला बीटा येत असेल इथे थर्ड क्वाड्रंट मध्ये हा बीटा आहे. आणि इथे काय असतं फक्त टॅन पॉझिटिव्ह असतं. साइन आणि कॉस निगेटिव्ह तर पटकन इथे निगेटिव्ह लिहिलं इथे पण निगेटिव्ह लिहिलं. म्हणजे आता फक्त काय करायचंय व्हॅल्यूज पुट करायचे आणि कॅल्क्युलेशन करायचंय. तर साइन बीटा मायनस अल्फा इज इक्वल टू साइन बीटाची व्हॅल्यू किती आहे साइन बीटा इथेच आहे मायनस 12/13. कॉस बीटा कॉस अल्फा मायनस 8/70 मायनस कॉस बीटा मायनस 5/13 आणि नंतर आहे साइन अल्फा तर दिलाय 15/70. क्लियर. 13 into 17 हे तर 220 आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह 12 8 जा 96. हे मायनस झालं प्लस कारण की एकच मायनस आहे इकडे आणि हा मायनस प्लस झालं 15 5 जा 75 आणि अगेन 13 into 17 221. बस वरची ऍडिशन करायची डिनॉमिनेटर सेम आहे तर काय करायचं वरची ऍडिशन 96 प्लस 5 करून टाकायचं 101 होतं आणि 171 अपॉन 220. तर ऑप्शन आहे आपला डी. ऑप्शन डी करेक्ट आहे. तर या प्रकारे आपण सॉल्व्ह करतो. बस फॉर्म्युला लर्न असायला पाहिजे. फॉर्म्युला जर लर्न असेल तर इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. दुसरा कन्सेप्ट की तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगल चालला आहे तर कोणतं पॉझिटिव्ह येईल आणि कोणता निगेटिव्ह येईल. ऍड शुगर टू कॉफी हे लक्षात ठेवायचं म्हणजे सगळं लक्षात येऊन जातं की कोणता अँगल कुठे पॉझिटिव्ह येईल आणि कुठे निगेटिव्ह येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया थर्ड क्वेश्चन. आणि थर्ड क्वेश्चन मध्ये थोडा डिफिकल्ट आहे. थर्ड क्वेश्चन लिहूया आपण. इफ साइन थीटा इज इक्वल टू 3 साइन थीटा प्लस 2 अल्फा याची काही गरज नाहीये. देन द व्हॅल्यू ऑफ tan theta plus alpha plus 2 tan alpha is याची व्हॅल्यू विचारलेली आहे. हा क्वेश्चन आला होता MPPET मध्य प्रदेश
CET 2002 मध्ये विचारला होता आणि याचे ऑप्शन्स होते 3, बी ऑप्शन होता 2, सी ऑप्शन होता -1 आणि डी ऑप्शन होता 0. ठीक आहे. तर क्वेश्चन बघा एकदा, थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो. sin θ इज इक्वल टू 3 sin θ प्लस 2 अल्फा, देन द व्हॅल्यू ऑफ, म्हणजे याला सिम्प्लिफाय करावं लागेल, याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर एक काम करूया आपण, सगळ्यात पहिले ना असे न्यूमेरिकल आले ना थोडे डिफिकल्ट वाटतात. याला सिम्प्लिफाय करण्यात बरेचदा स्टुडंट काय करतात की याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतात आणि याला सिम्प्लिफाय करण्यात ते इतके म्हणजे त्यात बिझी होऊन जातात आणि कॉम्प्लिकेटेड तर आहेच, तुम्हाला डेस्टिनेशनच नाही मिळत असं होतं. तर आपण काय करू, सगळ्यात पहिले याला सिम्प्लिफाय करू. याला सिम्प्लिफाय करू, मग बघायचं याला सिम्प्लिफाय करायचं आणि याला मग या डायरेक्शनने न्यायचं, जे पहिले आपण याला सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे. तर काय, कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला, tan θ प्लस अल्फा प्लस 2 tan अल्फा याची व्हॅल्यू विचारली. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले याला सिम्प्लिफाय करणे म्हणजे काय, तर इथे tan θ प्लस अल्फा दिलेला आहे, तर आपण tan a प्लस b चा फॉर्म्युला लावू. आपण काय करू, tan a प्लस b चा फॉर्म्युला लावू. तर tan a प्लस b काय असतो, tan a काय असतं, tan a म्हणजे tan θ प्लस tan अल्फा, tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b, म्हणजे 1 मायनस tan θ tan अल्फा असं येईल, प्लस 2 tan अल्फा. क्लियर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, तर हे होईल tan θ प्लस tan अल्फा आणि 2 tan अल्फा इंटू 1 मायनस tan θ tan अल्फा असं येईल, अपॉन 1 मायनस tan θ tan अल्फा. क्लियर. ठीक आहे. तर हे होईल tan θ tan अल्फा, 2 tan अल्फा ने याला मल्टिप्लाय केलं 1 ला, तर 2 tan अल्फा मायनस 2 tan θ tan स्क्वेअर अल्फा, कारण की यानी 2 tan अल्फा नी मायनस tan θ tan अल्फा ला मल्टिप्लाय केलं तर tan अल्फाचा स्क्वेअर होऊन जाईल आणि मायनस 2 tan θ पुढे येऊन जाईल, अपॉन 1 मायनस tan θ tan अल्फा असं होईल. क्लियर. आता याला सिम्प्लिफाय करायचं, याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं आपण, इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आता हे जे गिवन आहे त्याच्यावर फोकस करू. sin θ इज इक्वल टू 3 sin θ प्लस 2 अल्फा, हे गिवन आहे. अच्छा, तर आपण ना इथे काही सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय, जसं इथे सिम्प्लिफाय केलं, इथे काय होतं sin tan a प्लस b, तर त्याला सिम्प्लिफाय केलं. इथे sin a प्लस b सारखं दिसते, तर याला सिम्प्लिफाय करू आपण. तर हे येईल 3 sin θ cos 2 अल्फा, याला a म्हटलं याला b म्हटलं तर sin a cos b प्लस cos a sin b, तर cos θ sin 2 अल्फा येईल असे sin θ इज इक्वल. अच्छा, पण हे सिम्प्लिफाय करून काही फायदा झाला का आपल्याला, आपलं तर सगळं tan मध्ये आलेलं आहे. एक काम करू शकतो आपण, एक काम करू शकतो, याला बोथ साइडला आपण cos θ नी जर डिवाइड केलं तर इथे होईल tan θ sin θ अपॉन cos θ tan θ. इकडे हा पोर्शन आणि हा पोर्शन, या दोन पोर्शनला cos θ डिवाइडला जाईल, तर इथे sin θ अपॉन cos θ tan θ होईल आणि हा cos θ कॅन्सल होऊन जाईल. जमलं तर, म्हणजे आपल्याला tan θ मध्ये मिळेल. तर आपण डिवाइड बोथ साइड बाय cos θ. cos θ नी काय केलं, डिवाइड केलं, तर हे आलं tan θ. मी डायरेक्ट लिहितो आता 3 sin θ cos 2 अल्फा डिवाइडेड बाय cos θ, तर
साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा कॉस 2 अल्फा प्लस कॉस थिटा कॅन्सल झाला, इथे कॉस थिटा ने डिवाइड केल्याबरोबर कॉस थिटा कॅन्सल झाला, इथे आलं साइन 2 अल्फा. टॅन थिटा मध्ये तर आलं, पण टॅन अल्फा आहे आणि इथे तर कॉस 2 अल्फा साइन 2 अल्फा येते, तर काय करायचं पुढे? तर मी तुम्हाला सिंपल सांगतो, इथे आपल्याला कॉस 2 थिटा आणि साइन 2 थिटाचे फॉर्म्युले लर्न असायला पाहिजे इन द फॉर्म ऑफ टॅन थिटा. इन द फॉर्म ऑफ टॅन थिटा साइन 2 अल्फा जर टॅन अल्फा मध्ये लिहायचा असेल तर कोणता फॉर्म्युला आहे बघा, मी इथे लिहून देतोय तुम्हाला. साइन 2 अल्फा होईल 2 टॅन अल्फा, हे फॉर्म्युले लर्न करून घ्या. 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा, इम्पॉर्टंट फॉर्म्युला. कॉस 2 अल्फा साठी काय फॉर्म्युला आहे? 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. हे दोन फॉर्म्युले फार महत्वाचे. आपण साइन 2 थिटाचे दोन फॉर्म्युले शिकलो, 2 साइन थिटा कॉस थिटा, आणि एक टॅन मध्ये पण येतो. टॅन मध्ये कोणता येतो? 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि कॉस 2 थिटाचे आपण किती 4 फॉर्म्युले आहेत ते लर्न करावे लागतात. कॉस 2 थिटाचे कोणकोणते 4 फॉर्म्युले? कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. दुसरा आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. तिसरा आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. आणि चौथा आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ते चारही फॉर्म्युले लर्न करायचे असतात. तर इथे आपण हे पुट केलं तर टॅन मध्येच कन्व्हर्शन होऊन जाईल पूर्ण. चालेल. तर आपण काय केलं की इथे टॅन थिटा इज इक्वल टू 3 टॅन थिटा आणि कॉस 2 अल्फा च्या जागेवर लिहिलं 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा प्लस साइन 2 अल्फाच्या जागेवर लिहिलं 2 टॅन अल्फा 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. तुम्ही जर बघितलं तर 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा हे कॉमन आहे डिनॉमिनेटर. या टर्मचा आणि या टर्मचा जो आहे तो सेम येऊन राहिला आहे डिनॉमिनेटर 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. तर तो या साइडला आणला. तर आता मी त्याला सिंप्लिफाय करायला थोडी जागा बघतो. याला बरं इकडे करतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फाने याला मल्टिप्लाय केलं तर टॅन थिटा इंटू 1, तर टॅन थिटाच होईल. आणि टॅन थिटा इंटू टॅन स्क्वेअर अल्फा, तर ते होईल टॅन थिटा इंटू टॅन स्क्वेअर अल्फा असं होईल. आणि इकडे येईल 3 टॅन थिटानी याला 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फाला मल्टिप्लाय करतो तर 3 टॅन थिटा टॅन स्क्वेअर अल्फा. आणि इकडे येईल 6 टॅन अल्फा. इथे काय येईल 6 टॅन अल्फा. ठीक आहे. तर या पोर्शनला लिहितो थोडं. ठीक आहे. हा टॅन थिटा, हा 3 टॅन थिटा, याला त्या साइडला नेलं तर काय राहिलं 2 टॅन थिटा. काय राहिलं 2 टॅन थिटा. या टॅन थिटाला त्या साइडला नेलं तर, आणि टॅन थिटा इंटू टॅन स्क्वेअर अल्फाला त्या साइडला नेलं तर -4 होईल. -4 टॅन थिटा टॅन स्क्वेअर अल्फा असं होईल. ठीक आहे. आणि +6 टॅन अल्फा इज इक्वल टू 0 असं होईल. कारण की हा पोर्शन पूर्णच्या पूर्ण त्या साइडला नेला आपण. बरं, याच्यावरून काही दिसतंय का बघा. तुम्ही जर बघितलं तर हा टॅन थिटा, हा आहे टॅन थिटा, हा 3 टॅन अल्फा, म्हणजे याची ऍडिशन करायला हवी होती. ठीक आहे, मी इथे करून देतो. म्हणजे थोडं सिंप्लिफाय होऊन जाईल तुम्हाला. 3 टॅन अल्फा आहे हा, कारण की याची जर ऍडिशन केली तर. आणि इथे जर बघितलं तर इथून जर मी 2 कॉमन घेतला तर काय येऊन राहिलंय टॅन थिटा -2 टॅन थिटा
tan स्क्वेअर अल्फा प्लस 3 tan अल्फा इज इक्वल टू 0 हे येत आहे. आता जर तुम्ही हे इक्वेशन नंबर 2 म्हटलं सिम्प्लिफाय करून आणि इक्वेशन 1 आणि 2 चेक केलं तर 1 आणि 2 च्या न्यूमरेटर 1 चा न्यूमरेटर पार्ट आणि हा पार्ट सेम दिसतोय मला. tan थीटा आहे का? हो tan थीटा आहे. -2 tan थीटा tan स्क्वेअर अल्फा आहे प्लस 3 tan अल्फा आहे. म्हणजे हा पोर्शन ची व्हॅल्यू न्यूमरेटरची काय येऊन राहिली आहे 0. तर 0 अपॉन एनीथिंग म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल 0. याची व्हॅल्यू काय येईल 0. म्हणजे आपण जे याची व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो त्याची व्हॅल्यू किती आली 0. याची व्हॅल्यू किती आली 0. तो ऑप्शन डी करेक्ट. हा न्यूमेरिकल थोडा मोठा होता. दोन्ही पोर्शन दोन्ही पार्ट आपल्याला सिम्प्लिफाय करावे लागले. ठीक आहे. तर हे दोन्ही पार्ट सिम्प्लिफाय केल्यावर आपण या कन्क्लुजनवर आलो की हा जो न्यूमरेटर पार्ट आहे तोच इथे मिळाला आपल्याला हे सॉल्व्ह करताना. फक्त कॉस थीटाने डिवाइड करायचं हे लक्षात ठेवा. साइन टू अल्फा आणि कॉस टू अल्फाचे फॉर्म्युले इन द फॉर्म ऑफ टॅन अल्फा लावायला आले पाहिजे तुम्हाला. आणि त्यानंतर आपण या कन्क्लुजनवर आलो की हा जो पोर्शन आहे हा 0 आहे म्हणजेच याचा न्यूमरेटर पार्ट 0 आहे. अशा प्रकारे याची पूर्ण व्हॅल्यू आहे 0. ठीक. आता चला आपण 4th नंबरचा क्वेश्चन बघूया. 4th नंबरचा क्वेश्चन फारच सिंपल होता. काय दिलाय द व्हॅल्यू ऑफ cos 15 डिग्री मायनस sin 15 डिग्री इज इक्वल टू विचारलाय आणि ऑप्शन दिले आहेत. हा कधी विचारलेला आहे एमपीपीईटी 2002. हा एमपीपीईटी 2002 चाच क्वेश्चन आहे. सिंपल आहे. तसा ए चा व्हॅल्यू येते 1/√2. डी ची व्हॅल्यू बी दिलाय ऑप्शन 1/2. सी दिला आहे -1/√2 आणि डी दिला आहे 0. ठीक आहे. बघा यात sin 15 cos 15 या जर व्हॅल्यू काढायच्या आहे तर या थोड्या म्हणजे तुम्हाला लर्न करणे आवश्यक आहे. कसं आहे तुम्ही या काढू शकता तिथे पण एक्झाम मध्ये पण काढू शकता. कशा काढू शकता? sin 15 कसं काढायचं? sin 45 मायनस 30 घ्यायचं म्हणजे 45 ए अँगल होईल आणि बी अँगल होईल 30 म्हणजे झालं ना sin 15. sin ए cos बी मायनस cos ए sin बी हा फॉर्म्युला लावायचा. त्यांच्या व्हॅल्यूज लिहायच्या. त्यापेक्षा मी सोपं सांगतो तुम्हाला. sin 15 cos 15 याच्या व्हॅल्यूज असते √3 प्लस मायनस 1/2. कोणती व्हॅल्यू काय होतं की √3 प्लस 1/2√2 एक व्हॅल्यू असते आणि √3 मायनस 1/2√2 असते. तर कोणती व्हॅल्यू sin 15 असते यातली आणि कोणती cos असते हे लक्षात ठेवणे सोपं आहे. हे मी तुम्हाला ट्रिक शिकवतो की कसं लक्षात ठेवायचं. पण हे लक्षात ठेवा तुम्ही की वरती न्यूमरेटर काय असतो √3 आणि 1 प्लस मायनस असू शकते आणि अपॉन डिनॉमिनेटर पार्ट असतो 2√2. काय असतो 2√2. तर बघा आपण बघतो की sin 0 किती येतं 1. sin 0 किती येतं 1 आणि cos 0 काय किती येतं sin 0 1 नाही येत. sin 0 0 येतं. cos 0 किती येतं 1. cos 0 1 आणि sin 0 किती येतं 0. अच्छा तर मग मॅक्झिमम व्हॅल्यू पासून टी डिक्रीज होत जाते. cos डिक्रीज होत जातो 0 पासून 15 डिग्री येईल 30 येईल 45 येईल डिक्रीज होत जातो 90 पर्यंत. कारण की cos 90 0 होतं बरोबर आहे. तर हा डिक्रीज होत जातो आणि साइन इन्क्रीज होत जातो 0 पासून. अच्छा तर 15 सगळ्यात पहिले येतं. 15 जर सगळ्यात पहिले येतं तर cos ची व्हॅल्यू जास्त असायला पाहिजे साइन पेक्षा. तर ज्याचा डिनॉमिनेटर जास्त असतो त्याची व्हॅल्यू जास्त असते. म्हणजे cos 15 डिग्री किती √3 प्लस 1/2.
किती cos 50 √3 + 1 / 2√2 कारण की जास्त व्हॅल्यू आणि जास्त व्हॅल्यू साठी न्यूमरेटर जास्त हवा sin 15 येईल √3 - 1 / 2√2 sin 15 किती येते √3 - 1 / 2√2 आणि cos 15 येते √3 + 1 / 2√2 तर जर आता याचीच तर व्हॅल्यू विचारली आहे त्यांनी cos 15 - sin 15 तर cos 15 डिग्री - sin 15 डिग्री इज इक्वल टू √3 + 1 / 2√2 मायनस √3 - 1 / 2√2 किती झाली याची व्हॅल्यू डिनॉमिनेटर तर सेम आहे 2√2 √3 + 1 आणि हा मायनस दोन्ही याला नंबरला मल्टिप्लाय होईल तर मायनस √3 होऊन जाईल आणि मायनस मायनस प्लस 1 √3 कॅन्सल होईल त्याला वरती 2 / 2√2 2 अगेन कॅन्सल तर मिळाला 1/2 करेक्ट आन्सर आहे 1/2 ऑप्शन ए तर हे फक्त याची व्हॅल्यू माहिती असणे आवश्यक आहे याच्या व्हॅल्यूज जर माहिती असेल sin 15 आणि cos 15 तर इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो आणि सीईटी साठी हे महत्त्वाचं आहे की या व्हॅल्यूज लर्न करणे ते डिफिकल्ट होईल डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा टाइम कन्झम्पशन जास्त होईल टाइम जास्त जाईल तुमचा जर तुम्ही sin 45 - 30 वगैरे करत बसाल तर है ना थोडं आपण लर्न केलेलं बरं ठीक नेक्स्ट न्यूमेरिकल फोर्थ न्यूमेरिकल झालाय फिफ्थ बघूया फिफ्थ न्यूमेरिकल है cos p is equal to e cos p is equal to 1/7 दिलाय आणि cos q दिला आहे त्यांनी 13/14 where p and q both are acute angle p and q acute angle है then the value of p minus q ची व्हॅल्यू विचारली आहे p आणि q काय acute angle आहेत ठीक म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये acute angle आहेत म्हणजे है फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट असा अर्थ मी त्याचा घेतला आणि कर्नाटका सीईटीचं आहे ना ठीक आहे कर्नाटका सीईटीचं आहे कधी विचारलाय हा 2002 मध्ये आणि ऑप्शन दिले 30 डिग्री 60 डिग्री 45 आणि 75 डी दिलाय 75 ठीक चला आणि न्यूमेरिकल करूया आपण त्यांनी विचारलंय P - Q अँगल विचारलेला आहे म्हणजे अँगलच येईल P आणि Q अँगल आहे तर सिंपल आहे सिंपल कसे मी जर sin P - Q घेतलं तर काय होईल sin P cos Q - cos P sin Q आणि मी आताच बघितले याचे व्हॅल्यूज काढले आता सगळ्या पॉझिटिव्हच येणार आहे निगेटिव्ह कोणतीच येणार नाही sin P असेल cos Q असेल cos P असेल किंवा sin Q असेल हे सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यूज काय येतील पॉझिटिव्ह कारण की एक्यूट अँगल आहे म्हणूनच त्यांनी दिलाय की एक्यूट अँगल आहे एक्यूट अँगल आहे म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे असा त्याचा मीनिंग होतो तर sin P सगळ्यात पहिले आपण P ची व्हॅल्यू काढायची आहे sin P काढायची आहे तर cos P दिलाय त्यांनी याला मी P म्हटलं तर cos P दिला आहे त्यांनी 1/7 म्हणजे 1/7 तर ही व्हॅल्यू किती 48 7 चा स्क्वेअर 49 - 1 48 चा स्क्वेअर रूट तर तो येईल 16 3 जा है ना तर 16 स्क्वेअर रूटच्या बाहेर आला तर 4 येईल आणि हा 3 येईल हा काय होईल 3 येईल थोडं फास्ट करता आलं पाहिजे 48 चा स्क्वेअर रूट काढलं तर sin P किती येईल इतना sin P ची व्हॅल्यू येईल 4√3/7 आणि cos P तर दिलाच आहे
सिमिलरली आपण क्यू साठी करूया. हा क्यू आहे अँगल. क्यू किती दिलाय? कॉस क्यू 13/14. अच्छा, कॉस क्यू अगेन ऍडजसंट म्हणजे 13 14 असं होईल. अपोजिट काढायची आहे. 14 चा स्क्वेअर. 14 चा स्क्वेअर किती येतो? आता आपण बघितला होता. 14 चा स्क्वेअर किती येतो? 196. 14 चा स्क्वेअर किती येतो? 196. 13 चा स्क्वेअर किती येतो? 169. सबट्रॅक्शन केलं तर किती येऊन राहिलंय? यातून 17. किती येत आहे? 7. हे झालं 70. अच्छा, ठीक आहे. करेक्ट आहे ना? 27 येईल. 27 म्हणजे किती होईल? 9 3 चा म्हणजे 3√3 असेल. ठीक. तर आपल्याला काढायचं हे दिलंय कॉस क्यू. कॉस क्यू दिलाय तर साइन क्यू काय? साइन क्यू 3√3 अपॉन 14. अच्छा, तर बस व्हॅल्यूज पुट करायची आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे? व्हॅल्यूज पुट करायची आहे. तर साइन p मायनस क्यू इज इक्वल टू साइन p ची व्हॅल्यू 4√3 अपॉन 7 इंटू कॉस क्यू. कॉस क्यू किती दिलाय? 13/14 मायनस कॉस p. कॉस p किती आहे? 1/7 आणि साइन क्यू किती दिलाय? साइन क्यू दिलाय 3√3 अपॉन 14. 14 7 जा. अच्छा, इथे काही कट कॅन्सल तर होत नाहीये. तर 14 7 जा राहू देऊ आपण डिनॉमिनेटर. नंतर मल्टिप्लाय करू. सध्या नाही करू. हा, पहिलेच मल्टिप्लाय करायचं आणि मग बघायचं काही कॅन्सल होतं का. त्याच्या पूर्वी आपण राहू देऊ ना, फॅक्टर आहेत पडलेले. तर 4√3 इंटू 13. अच्छा, 4√3 इंटू 13 64. 52 13 4 जा है ना. 52√3 मायनस 3√3. अच्छा, हे झालं 52 मायनस 3√49. 49√3 14 अच्छा, तर याचे जर आपण पुन्हा फॅक्टर काढले किंवा 7 7 जा आणि 7 2 जा म्हणजे √3/2 आलं डायरेक्ट आन्सर. हे आन्सर किती आलं? √3/2 आणि √3/2 साइन p मायनस क्यू. √3/2 कशाचं, कोणत्या साइनच्या अँगलची व्हॅल्यू आहे? साइन 60. साइन 60 किती येतं? √3/2. साइन कॅन्सल जर केलं आपण तर p मायनस क्यू आलं आपलं 60. किती आलं? म्हणजे आन्सर ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. तर या वेळी जाऊ शकतो आपण. तुम्ही इथे साइन p मायनस क्यू विचारलाय. ऍक्च्युली यांनी p मायनस क्यू विचारलाय तर कॉस p मायनस क्यू पण देऊ शकता. पण तुम्हाला फॉर्म्युला लर्न असायला पाहिजे कॉस a मायनस b चा. आणि तो थोडा डिफिकल्ट होतो. डिफिकल्ट यासाठी नाही, आपल्याला माहिती आहे की कॉस a प्लस बी किंवा कॉस a मायनस बी असेल तर कॉस पहिले येतं. इथे जसं साइन कॉस साइन असं येतं तसं तिथे काय येते? कॉस ए कॉस बी आणि तिकडे येतं साइन ए साइन बी. पण मायनस असलं तर मध्यात प्लस येतं आणि प्लस असलं तर तिथे येतं निगेटिव्ह. ठीक आहे. तर त्याच्यामुळे थोडा स्टुडंटला तो कन्फ्यूज होतो फॉर्म्युला. म्हणून मी डायरेक्ट साइननी गेलो. साइननी थोडं सिंपल होऊन जातं. ठीक आहे. 6 नंबरचा क्वेश्चन करूया आपण. 6 नंबरचा the value of cos pi/4 plus x plus cos pi/4 minus x is equal to. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 6 नंबरचा 4 pi/4 plus x plus cos pi/4 minus x is equal to. 6 नंबरचा 4 pi/4 plus x plus cos pi/4 minus x is equal to. 6 नंबरचा 4 pi/4 plus x plus cos pi/4 minus x is equal to. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला.
आणि व्हॅल्यूज दिल्या आहेत. हा क्वेश्चन कधीचा आहे? हा केरलाचा आहे. केरला इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेडिकल असं असतं. 2017चा आहे. जवळच आताच झालेलं काही वर्षापूर्वी. आणि ऑप्शन्स आहे त्याचे √2 sin स्क्वेअर एक्स, बी ऑप्शन आहे. √2 sin x, सी ऑप्शन आहे. √2 cos स्क्वेअर एक्स आणि डी ऑप्शन आहे √2 cos x. ठीक आहे. तर हे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. क्वेश्चन एकदा बघून घ्या. काय दिलंय? cos π/4 प्लस x प्लस cos π/4 मायनस x. तर इथे काय करायचं? असं जर न्यूमेरिकल आलं तर याला पूर्ण याला ए कन्सिडर करायचं, याला पूर्ण याला ए कन्सिडर करायचं आणि याला बी कन्सिडर करायचं. आणि cos a प्लस cos b चा फॉर्म्युला नसायला पाहिजे. cos a प्लस cos b. तर आपल्याला cos a प्लस cos b चा फॉर्म्युला नसायला पाहिजे आणि तो काय होतो? cos मध्ये कन्वर्ट होतो. cos a मायनस cos b असतं तर तो sin मध्ये कन्वर्ट करतो. तर हा होईल 2 cos a प्लस b/2 आणि cos a मायनस b/2 हा फॉर्म्युला आहे cos a प्लस cos b चा. तर हा आपण cos π/4 प्लस x प्लस cos π/4 मायनस x याला a कन्सिडर केला, याला b कन्सिडर केला. तर आपला फॉर्म्युला होईल ट्वाइस cos π/4 प्लस x प्लस π/4 मायनस x. x कॅन्सल होईल. तर हे करून देतो मी तुम्हाला नंतर. π/4 प्लस x प्लस π/4 मायनस x/2. तर x कॅन्सल होईल, ट्वाइस होईल आणि 2 कॅन्सल होऊन ते π/4 येतो. cos π/4 येतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना? हे येईल नंतर मग x येईल पुढच्या ह्याच्यात. cos π/4 प्लस x मायनस π/4 प्लस x होऊन जाईल. कारण की सबट्रॅक्ट करतोय ना आपण. π/4 प्लस x मायनस π/4 प्लस x. तर π/4 कॅन्सल. 2 ट्वाइस x आलं, 2 अगेन कॅन्सल. ते आलं cos x. आणि cos π/4 येतं 1/2 cos x. तर वरती येईल √2. येईल √2 कारण की √2 चा स्क्वेअर असतो हा. √2 cos x. ऑप्शन काही? ऑप्शन डी. ऑप्शन डी करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. तर इथे काय cos a आणि cos b चा फॉर्म्युला लर्न असायला पाहिजे. cos a प्लस cos b चा फॉर्म्युला लर्न असायला पाहिजे. तर आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. हे काहीही डिफिकल्ट नाहीये. 7 नंबरचा क्वेश्चन बघूया. 7 नंबरचा आहे गिवन दॅट cos अल्फा मायनस बीटा/2 इज इक्वल टू ट्वाइस cos अल्फा प्लस बीटा/2. हे गिवन आहे. देन tan alpha/2 into tan beta/2 इज इक्वल टू, याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. आणि हा AMU अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीत विचारलेला क्वेश्चन आहे 2001 ला. ठीक आहे. ऑप्शन दिले आहेत 1/2 1/3 1/3. सी ऑप्शन दिलाय 1/4 1/8. ठीक. तर हा क्वेश्चन बघा एकदा विचारलेला. cos मी याला काय करतो की लिहिताना थोडं काळजी घेतो. cos अल्फा मायनस बीटा/2 दिलाय तर अल्फा/2 मायनस बीटा/2 लिहित आहे. काहीच रॉंग नाही लिहिलं. 2 याला जर केलं तर
कॉस अल्फा बाय 2 प्लस बीटा बाय 2. काही रॉंग नाही केलं. याला ए म्हटलं, याला बी म्हटलं, तर कॉस ए मायनस बी. कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला काय असतो? कॉस ए मायनस बी कॉस ए कॉस बी. मायनस असेल तर काय येतं? प्लस. काय येतं? प्लस साइन ए साइन बी. तसा फॉर्म्युला होतो याचा. आणि इथे प्लस असतं तर इथे आलं असतं मायनस. ठीक. तर काय होईल? कॉस अल्फा बाय 2 कॉस बीटा बाय 2 मायनस आहे तर प्लस होईल साइन अल्फा बाय 2 साइन बीटा बाय 2 इज इक्वल टू 2. याचा कॉस याला अगेन ए म्हणतो, याला बी म्हणतो. तर कॉस ए प्लस बी झालं तर कॉस अल्फा बाय 2 कॉस बीटा बाय 2 हे झालं प्लस च काय होईल? मायनस साइन अल्फा बाय 2 साइन बीटा बाय 2 असं होईल. 2 नी मल्टिप्लाय केलं तर येईल ट्वाइस साइन कॉस अल्फा बाय 2 कॉस बीटा बाय 2 माइनस ट्वाइस साइन अल्फा बाय 2 साइन बीटा बाय 2. केअरफुली ऑब्झर्व करा. हा पोर्शन आणि हा पोर्शन सारखाच दिसतोय. कोएफिशिएंट फक्त वेगवेगळे आहेत, तर ऍड सबट्रॅक्ट तर करू शकतो. आपण एक काम करूया, याला इकडे आणूया आणि याला इकडे आणूया. तर हा इकडे गेला तर साइन अल्फा बाय 2 साइन बीटा बाय 2 प्लस ट्वाइस साइन अल्फा बाय 2 तर हे होऊन जाईल थ्राइस साइन अल्फा बाय 2. थोडं फास्ट आलं पाहिजे हा. साइन बीटा बाय 2 या पोर्शन मध्ये हा पोर्शन इकडे नेऊन ऍड केला आणि याला इकडे आणलं तर हा होईल सबट्रॅक्ट. तर किती होईल? 2 cos अल्फा बाय 2 cos बीटा बाय 2 माइनस cos अल्फा बाय 2 cos बीटा बाय 2 तर हे होईल cos अल्फा बाय 2 cos बीटा बाय 2. बस आता हा पोर्शनला ह्या पोर्शनने डिवाइड करा आणि याला इकडे आणा. तर काय होऊन जाईल? इकडे 1 राहतच, नाहीतर म्हणाल की 0 राहिलं. तर साइन अल्फा बाय 2 साइन बीटा बाय 2 अपॉन cos अल्फा बाय 2 cos बीटा बाय 2 इज इक्वल टू 1 बाय. त्याचा आन्सर आला 1 बाय 3. हा पोर्शन आहे तुमचा tan अल्फा बाय 2 आणि हा पोर्शन आहे tan बीटा बाय 2 आणि आन्सर आलं 1 बाय 3. त्याचा आन्सर आलं 1 बाय 3. ऑप्शन बी करेक्ट. ऑप्शन बी करेक्ट. ठीक आहे. म्हणजे त्याचे फॉर्म्युले लावायचे आणि ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं आहे. किती सिंपल आहे. एवढं आलंच पाहिजे. काय सगळ्यात महत्वाचं आहे? फॉर्म्युले. ट्रिग्नोमेट्री जर सॉल्व्ह करायची आहे तर काय महत्वाचं आहे? फॉर्म्युले. कॅल्क्युलस पार्ट पण फॉर्म्युला बेसच आहे, तेथे पण फॉर्म्युलेच लर्न असायला पाहिजे. 8 नंबरचा क्वेश्चन करूया. थीटा लाइज बिटवीन -π/2 to π/2 आणि दिलाय and theta is not equal to π/4 plus minus. Then the value of कशाची व्हॅल्यू विचारली आहे त्यांनी? cot π/4 plus theta into cot π/4 minus theta याची व्हॅल्यू विचारली. अच्छा. आणि हे कधी विचारलं होतं? केरलाचं आहे. हा, केरला इंजिनिअरिंग 11चं आहे. 2011. आणि ऑप्शन दिले आहेत 0 1 -1 आहे. सी ऑप्शन आहे 1 आणि डी ऑप्शन आहे -2. ठीक आहे. हे सॉल्व करायचं आपल्याला. काय दिलंय की थीटा लाइज बिटवीन मायनस अच्छा थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट. हे समजून घ्या. आपण -π/2 थर्ड की बघूया कोणतं क्वाड्रंट आहे. हा आहे तुमचं
या डायरेक्शननी गेलं तर पाय बाय 2 आणि या डायरेक्शननी गेलं तर मायनस पाय बाय 2. क्लॉकवाईज जर गेलं तर निगेटिव्ह अँगल आणि अँटी क्लॉकवाईज जर गेलं तर पॉझिटिव्ह अँगल. तर अँटी क्लॉकवाईज ने गेलं तर या पाय बाय 2 आला, हा मायनस पाय बाय 2 आला. थीटा लाईज बिटवीन मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. अच्छा, मायनस पाय बाय 2 म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये थीटा लाय इथेही असू शकतो, इथेही असू शकतो. आणि थीटा पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 घेऊ नका. का? कारण की पाय बाय 4 जर घेतला तर कॉट 90 काही प्रॉब्लेम नाही, कॉट 90 0 होतं. पण पाय बाय 4 कॉट 0 हा इन्फिनिटी होता, कॉट 0 इन्फिनिटी होतं, म्हणजे याची व्हॅल्यू इन्फिनिटी होऊन जाईल, नॉट डिफाईन होऊन जाईल. म्हणून त्यांनी म्हटलं की थीटाची व्हॅल्यू पाय बाय 4 प्लस मायनस नका घेऊ, कारण की पाय बाय 4 घेतलं तर हा इन्फिनिटी होतो आणि मायनस घेतलं तर हा होतो, कारण की हे 0 होऊन जाईल. म्हणून त्यांनी हे सांगितलं. ते न्यूमेरिकल देताना थोडी काळजी घेतात की नाहीतर स्टुडंट आन्सर काढेल इन्फिनिटी आणि ते रॉंग होणारच नाही. इधर नन ऑफ दीज ऑप्शन्स पण राहतात बरेचदा ना. चला ठीक आहे, फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये इतकं कळलं आणि व्हॅल्यू विचारली आहे कॉट पाय बाय 4 प्लस थीटा इंटू कॉट पाय बाय 4 मायनस थीटा अशी व्हॅल्यू विचारली. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर मी सगळ्यात पहिले ना तुम्हाला हे सांगतो की आपल्याला व्ही हा फॉर्म्युला महत्वाचा, याला ए याला बी याला ए याला बी असं समजून दोन्ही फॉर्म्युले लिहा. तर कॉट ए प्लस बी काय होतं, टॅन ए प्लस बी काय होतं, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. इथे काय होतं माहितीये का, कॉट ए कॉट बी मायनस 1 अपॉन कॉट बी प्लस कॉट ए. हा अँगल पहिले घ्यायचा. बरं प्लस मध्ये काही फरक नाही पडत, फरक पडून राहिला का तुम्ही कॉट ए पहिले दिला असता तर काही फरक पडला नसता. पण यासाठी फरक पडू शकतो कॉट ए मायनस बी साठी. कसा, कॉट ए मायनस बी जर असेल तर तो होतो कॉट ए कॉट बी, कॉट ए इंटू कॉट बी. इथे निगेटिव्ह असेल तिथे पॉझिटिव्ह येतं आणि येतं इथे येते कॉट बी मायनस कॉट ए. टॅन आणि कॉट रेसिप्रोकल आहेत ना, तर टॅन ए प्लस बी टॅन ए प्लस बी होतो, टॅन ए प्लस टॅन बी. तिथे काय होईल, कॉट ए प्लस कॉट बी, पण ती डिनॉमिनेटरला. आणि 1 मायनस होते तिथे टॅन ए टॅन बी, इथे होते कॉट ए कॉट बी मायनस 1. ठीक आहे, तर असं तुम्ही कंपॅरिझन करून जर लक्षात ठेवलं तर फॉर्म्युले लर्न होतात. ठीक आहे, टॅन ए मायनस बी काय होतं, टॅन ए मायनस टॅन बी. इथे मात्र पहिले बी अँगल असतो, हे लक्षात ठेवायचं हा. आणि कॉट ए कॉट बी प्लस 1. ठीक आहे, तर आता याची व्हॅल्यू तर सिंपल आहे. मग काही याची व्हॅल्यू कॉट पाय बाय 4 कॉट थीटा आणि मायनस 1 अपॉन कॉट पाय बाय 4 प्लस कॉट थीटा. काही फरक नाही पडत, पहिले ए लिहा की बी लिहा प्लस मध्ये इंटू कॉट पाय बाय 4 कॉट थीटा आणि इथे येईल प्लस, कारण की इकडे कॉट थीटा मायनस 1 मायनस कॉट पाय बाय 4. कॉट बी घेतला मी मायनस, नाहीतर इथे काय हे जे ऑप्शन्स आहेत ना हे तुम्हाला कन्फ्युज करायसाठीच दिलेले आहेत. काही स्टुडंटचा आन्सर सी येईल, कोणाचं बी येईल, असं करायसाठीच दिलेले आहेत. कॉट पाय बाय 4 किती येतं, टॅन पाय बाय 4 कॉट पाय बाय 4 1 येतं. ते हे झालं 1, म्हणजे 1 इंटू कॉट थिटा, तर कॉट थिटा मायनस 1. हे येईल 1 प्लस कॉट थिटा इंटू हे येईल कॉट थिटा पाय बाय 4 कॉट पाय बाय 4 वर्ड लिहिलं चालू केलं फास्ट मध्ये प्लस 1 अपॉन कॉट थिटा मायनस 1. आता हा आणि हा कॅन्सल, हा आणि हा कॅन्सल, कॅन्सल झालं 1. प्रॉब्लेम कसा आहे, तुम्ही जर हा फॉर्म्युला रॉंग केला कॉट ए मायनस कॉट बी असं लिहिलं तर इथे आलं असतं 1 मायनस कॉट थिटा आणि तुम्ही लिहिलं असतं कॉट थिटा मायनस 1, म्हणजे इथून निगेटिव्ह कॉमन घेतलं असतं आणि मग कॅन्सल केलं असतं. इथे आलं असतं आन्सर मायनस 1 आणि ऑप्शन बी करेक्ट म्हटलं असतं.
आणि तुमचं रॉंग झालं असतं, तर ही काळजी घ्यायची. कॉट याचा आन्सर येतं 1. ठीक आहे, ऑप्शन सी करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, फॉर्म्युले लर्न करायचे. कॉट ए प्लस बी हे सगळे फॉर्म्युले लर्न करायचे. न्यूमेरिकल मध्ये बघा, लक्षात येत असेल तुम्हाला, प्रिव्हियस न्यूमेरिकल कशासाठी करतो आपण, की कोणते फॉर्म्युले विचारतात, कोणते काय, सगळेच फॉर्म्युले विचारतात, सगळेच फॉर्म्युले लर्न करावे लागतात, त्याच्याशिवाय काही ऑप्शनच नाही. आणि तर ट्रिग्नोमेट्री करणे फार डिफिकल्ट आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 9 बघूया बेटा. आता आपण क्वेश्चन नंबर, मला वाटतं हार्डली आपण आणखी 1-2 न्यूमेरिकल्स घेऊया. आज फर्स्ट डे आहे, त्यामुळे 9th क्वेश्चन आहे. tan θ1 इज इक्वल टू दिलाय k cot θ2. Then cos θ1 plus θ2 upon cos θ1 minus θ2 इज इक्वल टू, याची व्हॅल्यू विचारलेली आहे. आणि हा TF म्हणजे तेलंगणा स्टेटचा आहे, 2017 चा क्वेश्चन. हे ऑप्शन दिलंय 1 plus k upon 1 minus k, b 1 minus k 1 plus k, सी ऑप्शन दिलाय k plus 1 k minus 1, डी ऑप्शन दिलाय k minus 1 k plus 1, असं दिलंय 4 ऑप्शन्स. बघा, यात काय करू शकतो आपण, असं वाटतंय तुम्हाला? यात जर विचार केला तर के मध्ये आन्सर आहे, याचा आन्सर के मध्ये येत आहे. तर मी एक काम करतो ना, tan याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतो. इज इक्वल टू k cot θ2. कॉट आणि tan रेसिप्रोकल असते, tan मध्ये काय कन्वर्ट न करून याला करून टाकू. हे झालं tan θ2. याला इकडे घेऊन जातो, तर हे झालं tan θ1 into tan θ2 इज इक्वल टू k. अच्छा, cot θ2 राहू देऊ का मी याला? असं पण आपण करू शकतो, पण साइन होईल, कॉस होईल, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर sin θ1 cos θ1 काही प्रॉब्लेम नाही आहे, असंही करू शकता, दुसऱ्याही वेळी जाऊ शकता. sin θ2 अपॉन cos θ2 इज इक्वल टू k. ठीक आहे, असं झालं. तुम्हाला कंपोनेंडो डिव्हिडेंडो माहितीये काय होतं? न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर, न्यूमरेटर होऊन जातं, आणि न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर होऊन जातं. तो युजिंग कंपोनेंडो डिव्हिडेंडो, तर काय होऊन जाईल? sin θ1 sin θ2, हे तर न्यूमरेटर आहे, प्लस cos θ1 cos θ2, हे डिनॉमिनेटर ऍड केलं. तसंच sin θ1 sin θ2, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर, cos θ1 cos θ2. बरं, हे याच्यासाठी असतं का? नाही, या साईडला पण राईट हँड साईडलाही असतं. k प्लस 1, कारण की याचा डिनॉमिनेटर मध्ये k प्लस 1 k मायनस 1. अच्छा, तर cos θ1 cos θ2 प्लस sin θ2, मी याला फॉर्म्युल्याला थोडं व्यवस्थित करून टाकतो. cos θ1 cos θ2 प्लस sin θ1 sin θ2, आणि दुसरा फॉर्म्युला असतो cos θ. सगळ्यात पहिले तर cosच असतं ना, ती निगेटिव्ह साइन बाहेर घेऊन डिनॉमिनेटरला cos θ1 cos θ2 निगेटिव्ह बाहेर घेतलं तर हा पॉझिटिव्ह झाला, हा निगेटिव्ह झाला. तर sin θ1 sin θ2 इज इक्वल टू k प्लस 1 k मायनस 1. याला काही हात लावायचा नाही. तर फॉर्म्युला आता बघितला आपण, cos A
कोणता फॉर्म्युला बघितला? कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी. तर काय सांगितलं होतं मी तुम्हाला? कॉस ए प्लस बी असेल तर कॉस ए कॉस बी मायनस काय ते मायनस, प्लस असेल ए आणि बी च्या मध्ये तर काय येतं मायनस साइन ए साइन बी. इथे प्लस दिलाय म्हणजे हाय कॉस थीटा 1 मायनस थीटा 2 चा उलट घ्यायचं. प्लस असेल तर मायनस आणि इथे मायनस तर ऑलरेडी होतच. हा फॉर्म्युला कॉस थीटा 1 कॉस थीटा 2 मायनस साइन थीटा 1 साइन थीटा 2 हा मायनस आहे तर याचा अर्थ कॉस थीटा 1 प्लस थीटा 2 आहे इज इक्वल टू a प्लस 1 k मायनस 1. कारण आता याच्यावरून आन्सरच मिळून जातं. आपल्याला काय विचारलंय? अच्छा तर याला अपोजिट करायचं. अपोजिट केलं तर मायनस कॉस थीटा 1 प्लस कॉस थीटा 2 असं येईल. ठीक असं येईल. डिनॉमिनेटर आणि हे डिनॉमिनेटरला जाईल कॉस थीटा 1 मायनस थीटा 2 इज इक्वल टू k मायनस 1 अपॉन k प्लस 1 असेल. पण यांनी विचारलंय आपल्याला हे, हा निगेटिव्ह या साईडला नेला आपण तर काय होईल? काय होईल? आपण इथे लिहूया कॉस थीटा 1 प्लस थीटा 2 अपॉन कॉस थीटा 1 मायनस थीटा 2. निगेटिव्ह नेणे इकडे न्यायचा असला तर इथे काय करू शकतो आपण? हा निगेटिव्ह एकालाच मल्टिप्लाय करू शकतो. तर डिनॉमिनेटरला करायची गरज नाही, न्यूमरेटरलाच करा कारण की k प्लस 1 सगळीकडे दिसत आहे. हे होऊन जाईल 1 मायनस के. हे काय होईल? 1 मायनस के आणि हे होईल 1 प्लस के. म्हणजे प्लस मध्ये काही फरक नाही पडत आधी काय लिहिलं तर 1 लिहा किंवा k लिहा. तर याचे आन्सर आलं 1 मायनस के अपॉन 1 प्लस के. ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट. कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो करावं लागलं बस सिम्प्लिफाय केलं आहे. ठीक आहे. याला इकडे आणलं आणि त्याला साइन थीटा कॉस थीटा मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. चला एक लास्ट न्यूमेरिकल बघूया आपण आणि ते थांबूया. लास्ट न्यूमेरिकल बघूया. टेन्थ नंबरचं क्वेश्चन आहे. इफ 2 sin theta plus pi by 3 is equal to cos theta minus pi by 6, then tan theta व्हॅल्यू विचारली आहे tan theta ची आणि हा MST CET चा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा 2018 मध्ये विचारला होता. किती सिंपल असतात क्वेश्चन्स हे तुमच्या लक्षात येईल या क्वेश्चन वरून. √3 बी आहे याचा ऑप्शन -1/√3, सी ऑप्शन आहे 1/√3 आणि डी ऑप्शन आहे -√3. तुमच्या लक्षात येईल याच्यावरून लेवल काय लेवल लक्षात येतं की कशा टाइपचे क्वेश्चन्स विचारतात सीईटी मध्ये. हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर दिला आहे. ठीक आहे. साइन याला ए म्हणतो, याला बी म्हणतो, याला ए म्हणतो, याला बी म्हणतो. साइन ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी चे फॉर्म्युले लावून दे. तर हे झालं 2. मी लावून देऊ का फॉर्म्युला? लावून देतो. साइन थीटा कॉस पाय बाय 3 साइन ए कॉस बी प्लस कॉस थीटा साइन पाय बाय 3 असे इज इक्वल टू इकडे पण फॉर्म्युला लावला कॉस थीटा कॉस पाय बाय 6 आणि मायनस असलं तर काय येतं? प्लस. हे मात्र काळजी घ्यायची. साइन थीटा साइन पाय बाय 6 याच्या व्हॅल्यूज फास्ट मध्ये लिहायच्या. साइन थीटा साइन पाय बाय कॉस पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री. हा बरेचदा स्टुडंट फास्ट मध्ये सॉल्व करण्याच्या घाईमध्ये पाय बाय 3 आणि पाय बाय 6 याच्यात फार कन्फ्युज करतात. ते 30 डिग्री समजून जाणार पटकन. ते 60 आहे. कॉस 60 किती येतं? 1/2 कॉस थीटा आणि साइन 60 किती येतं? √3/2 इज इक्वल टू कॉस थीटा कॉस 30 किती येतं? √3/2
√3 आणि साइन थिटा साइन 1/2. ठीक आहे. या 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर किती होऊन राहिले? साइन थिटा √3 cos थिटा इज इक्वल टू cos थिटा √3 cos थिटा √3 cos थिटा आणि साइन थिटा. आणि हा 2 ने मी इकडे आणतो. हा जो डिनॉमिनेटरचा 2 आहे इकडे आणला आहे. हे झालं 2 sin थिटा 2 √3 cos थिटा इज इक्वल टू √3 cos थिटा प्लस sin थिटा. सो sin थिटा इकडे आणला तर sin थिटा राहिलं 2 sin थिटा मायनस आणि हे झालं √3 cos थिटा मायनस 2 √3 cos थिटा म्हणजेच मायनस √3 cos थिटा झालं. आणि cos थिटा इकडे आणला तर tan थिटा झालं sin थिटा अपॉन cos थिटा मायनस 1. आन्सर आहे मायनस 1. ऑप्शन डी करेक्ट आहे. ऑप्शन डी करेक्ट. तर मित्रांनो इथे आपण आता थांबूया. उद्याला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल मला वाटतं इथे स्टार्ट करूया. नाहीतर मग याचेच पुढचे न्यूमेरिकल्स काही आहेत ते बघूया. झालं तर ते पण आपण अलाइड अँगल्स पण स्टार्ट करूया. ठीक आहे. तर इथे थांबूया. उद्याला भेटूया बेटा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला थँक्यू बेटा. थँक्स फॉर वॉचिंग.